सख्या रे भाग 14. दर्श ना त्याच्यामुळे माझे 7 वर्ष माझ्या मुलीपासून मला दूर राहावे लागले. मला माहीत नव्हत मला मुलगी पण आहे, तीही इतकी मोठी. फक्त त्या रास्कलमुळे मी आणि श्रेया कायमचे दूर झालो. ती बावळट पण त्याच्या बोलण्यात आली. मी कोणालाही सोडणार नाही ना श्रेयाला ना त्या रास्कल ब्लॅकमेलर. ध्रुव रागात मुठी आवळून म्हणाला. डोळ्यात अंगार फुलला होता. दर्शला मात्र श्रेयाची काळजी वाटली. मात्र तो पूर्णपणे घामाघूम झाला होता. आता पुढे असं कसा ध्रुव तिला भेटायला गेला आणि श्रेया ती पण काही बोलली नाही. आता काय करू कसं कळणार. तर दोघे एकत्र आले की एवढी धमकी देत आहे तिला तरी तिची एवढी हिंमत. 7 वर्ष मी तिला कपूर फॅमिलीपासून दूर केलं पण नाही. आता तिला परत यायचं आहे. श्रेया चूक केली खूप मोठी. तू याची शिक्षा तुला मिळणार. ती इतकी भयानक असणार की पुढचे कितीही जन्म असो तू कधीही विसरणार नाही. ती अंधाऱ्या खोलीतील आकृतीसमोर श्रेया ध्रुवच्या फोटोला पाहत म्हणाली. छोटी अंधारी खोली होती. समोर मोठा एक बोर्ड होता ज्यावर श्रेया, ध्रुव, त्याची फॅमिली, आता त्यात ध्रेया पण होती असे प्रत्येक फोटो एकमेकांना धाग्याने बांधलेला होता. मात्र त्या व्यक्तीचे इरादे खतरनाक होते. तिच्या हातातील चाकू श्रेया, ध्रेयाच्या फोटोवर होता. ती सारखी नेम धरून ध्रेया आणि श्रेयाच्या फोटोवर नेम धरून मारत होती. मम्मा मला भूक लागली. रियांश पायऱ्या उतरून ओरडत खाली आला. आत्ताच सगळे डिनरला बसलेले. चल राजा, मी तुला खाऊ घालते. तुझी मम्मी काही तिच्या नवऱ्याला सोडत नसते, सतत त्याच्या मागे पुढे फिरत असते. कविता हसत कुमुदला पाहून म्हणली. जी रणवीरला जेवण वाढत होती इतक्या वर्षात त्याला तिच्या हातात जेवण आवडू लागलं. मम्मी तुम्ही पण ना, कुमुद गाल फुगवून बोलली. रणवीर दोघींचं बोलण एन्जॉय करत होता. मात्र या दोघींच्या जुगलबंदीत नेहमी श्रेयाची आठवण येत होती. मैत्री या नात्याने तिने नंतर कोणताच कॉन्टॅक्ट त्याच्याशी ठेवला नव्हता. त्याने भरपूर वेळा तिला कॉन्टॅक्ट करायचा शोधण्याचा प्रयत्नही केला. पण ध्रुवला कळलं. नंतर त्याने ताकीद दिल्याने त्याने परत तिला शोधलं नाही. मम्मी मी काय म्हणते, उद्या मी सुट्टी घेते ऑफिसला. आपण मस्त बाहेर फिरायला जाऊ. कुमुद कविता शेजारी बसली. येई आपण फिरायला जाऊ. रियांश खुश झाला. नो तू नाही, स्कूल आहे. रणवीर. रियांश नाराज झाला. त्याचा पडलेला चेहरा पाहून कविता कुमुदला वाईट वाटल. अरे तुझा बाप नाही बोलला, पण तुझी दादी अजून जिवंत आहे तेव्हा तुला बाहेर फिरण्यापासून कोण मना करत. मी पाहते तू येणार आमच्यासोबत. कविता. अजून कुठे जायचं फिक्स नाही झालं आणि चला. रणवीर ओठ तिरका करत हसला. मी आजच फिक्स करते कुठे जायचं कुठे नाही. कुमुद त्याच्याकडे बारीक डोळे करून बोलली. तुमचं चालू द्या, मी चाललो ऑफिसला. बाय. रणवीर उठून कोट घालून ऑफिसला गेला. इकडे कविता कुमुद कुठे जायचं यावर चर्चा करत बसल्या. डॅडी जा, अँग्री पांडाला बोलवून आण. रोज माझी ड्युटी असायची, आजपासून तुझी. ध्रेया त्याला म्हणाली. आत्ताच ते डिनर करायला बसले होते पण श्रेया नव्हती. मम जरा जास्तच त्रास देत होती ना तुला, आजपासून आपण द्यायचा. ध्रुव गालात हसला. मात्र त्याचे हावभाव बोलण्यातील टोन दर्शने ओळखला. नो तूच दे, मला ओरडा नाही खायचा तिचा. तू जा पटकन तिला घेऊन ये. ध्रेयाने ऑर्डर सोडली. मात्र ध्रुव दर्श चाट पडला एवढीशी होती, पण मोठ्या माणसाला मागे टाकेल. बोलण्यात तिचे हावभाव, तिचे नखरे ध्रुवला खूप आवडत होते. ध्रुव उठून वर आला. श्रेया मोबाईल पाहत होती. अजूनही नाही म्हणता श्रेयाला थोडा अवघडलेपणा जाणवत होता. श्रेया चल जेवायला. ध्रुव दरवाजात उभा राहून म्हणाला. तिने त्याच्याकडे वर मान करून पाहिलं. तिला आता जास्तच धडधड वाढल्यासारखी जाणवत होती. तिने आता स्वतःला शक्य तितकं नॉर्मल दाखवायचा मनोमन ठरवलं. ते मी तुम्ही घ्या जेवून, मला नाही करायचं, भूक नाहीये. श्रेया त्याला न पाहताच बोलली. तिला माहीत होत ती जेवली नाही तर तो तिला जेवू घातल्याशिवाय राहत नव्हता, म्हणून तिने भूक नाही असं कारण दिलं. ओके. ध्रुव शांतपणे बोलला. ती आश्चर्यचकित होऊन पाहत होती. तिला वाटलं आता येईल मनवेन, चल जेवायला बोलेल, पण झालं उलटच. त्याने सरळ तिला बेडवरून उचलून दोन्ही हातांवर घेतलं. ती डोळे फाडून त्याला पाहत होती. काय करतोय सोड, श्रेया गडबडून म्हणाली. तो फक्त तिला पाहत होता. ध्रुव. ती आता मोठ्याने आवाज चढवला. आवाज खाली. ध्रुव नजर रोखून बोलला. ती मनात घाबरली. तुझ्यामुळे माझी प्रिन्सेस उपाशी नको राहायला, गुपचूप जेवण करायच. ध्रुव तिच्या डोळ्यात आरपार पाहून म्हणाला. तुला आता तिची काळजी माझी नाही. श्रेयाने डबडबलेल्या डोळ्यांनी पाहत विचारल. ध्रुवला वाईट वाटलं पण दाखवलं नाही. त्यापेक्षा त्याने किती त्रास सहन केला हे दाखवून द्यायचं होत. ती वाट पाहत असेन. चल. तो तिला चालत दरवाजापाशी घेऊन आला. मला खाली सोड, मी चालत येऊ शकते. श्रेया. त्याने काही न बोलता खाली सोडल. तिने पटकन त्याच्या मागे जाऊन त्याला थोड पुढे ढकलून दरवाजा लावून घेतला. तो मात्र गोंधळून पाहत होता. एव्हाना त्याला कळून चुकल होत ती असं काहीतरी करणार. बघतो तू किती वेळ आत राहते. ध्रुव बाहेरून चिडून म्हणाला. श्रेयाला भरून आलं. किती काही होऊ दे, पण आधी तो तिची काळजी करायचा, पण आता तो बदलला आहे. खूप राहून राहून तिच्या मनात येत होत कोणी. दुसरी मुलगी तर आली नाही ना.
आयुष्यात मनात येऊन गेलं, पण तो तर बोलला, तुझ्याशिवाय मी कोणाचाही विचार करणार नाही. एक मन राहून राहून सांगत होत, पण दुसरं मन त्याच्यावर संशय घेत होत. श्रेयाचं कंबरपोट पाय दुखत होते. तिला त्याच्याशी भांडायची इच्छा नव्हती. तिला कधी एकदा झोपू असं झालेलं, पण त्याआधीच तर ध्रुव आला होता. तिला काही वेळात झोप लागली. ध्रुव आता रागात खाली निघून आला. डॅडी वेअर इज मम्मा? ध्रेया तो एकटा आलेला पाहून विचारल. तिला श्रेया दिसली नाही. ती येईल, माझ्या प्रिन्सेसला मी खाऊ घालतो. तो हसत तिच्या शेजारी बसला. त्याच राहून मन भरून येत होतं. जर तो इथं आला नसता तर त्याला माहीत पडलं नसतं की त्याची एक मुलगी पण आहे. विचाराने त्याला आतून खायला उठत होत. पण जे आयुष्य आपण बिनबापाचं काढलं ते तिच्या वाट्याला 7 वर्ष आलेलं. त्यामुळे त्याला श्रेयाचं जास्त राग येत होता. तिला माहीत होत बिनबाप आईचं आयुष्य काय असत. तरीही तिने एकटीला वाढवलं. काय चूक होती त्याची जी तिने ही शिक्षा त्याला दिली. आता तो श्रेयाला तिच्या चुकीची जाणीव करून देणार होता. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका.